पुणे पोर्शे वरळी हिट अँड रन प्रकरण, नाशिक हिट अँड रन तसेच ड्रिंक अँड ड्राईव्ह अशा घडलेल्या घटना ताज्या असतानाच आता नाशिकच्या मनमाडमधून एक ड्रिंक अँड ड्राईव्हची घटना समोर आली आहे। मात्र या घटनेमध्ये कोणी सर्वसामान्य नागरिक नव्हे तर चक्क रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षकच मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असताना पाहायला मिळाले। मद्यधुंद अवस्थेत सरकारी वाहन चालवून रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक संदीप कुमार सुदेश सिंग देशवाल यांनी IUDP भागामध्ये रस्त्यावर असलेल्या दुचाकीला मागून धडक दिली आहे। मात्र ही धडक देऊन ते एवढ्यावरच थांबले नाही, तर धडक दिल्यानंतर या अधिकाऱ्यानं संबंधितांवर दमदाटी करत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येतोय। या धडकेमध्ये दुचाकीस्वार आणि 7 वर्षीय मुलगी खाली पडल्यामुळे ते किरकोळ जखमी झालेत। या प्रकरणी सदर अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये ड्रिंक अँड ड्राईव्ह सह विविध कलमांन्वये मनमाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय। एकीकडे रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी रेल्वे स्टेशनवरील घडणाऱ्या घटनांना किंवा रेल्वेमधून उतरताना घडणाऱ्या दुर्घटनांमध्ये देवदूत बनून उभे राहतात, तर दुसरीकडे रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी जर दारू पिऊन वाहने चालवत असतील आणि असे अपघात करत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी करायचं तरी काय आणि दाद मागायची तरी कुणाकडे, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरी, मनमाड।